आशा आई म्हणून एकीकडे स्वतःच्या मुलांना पाहून आनंदी होत होती, तर दुसरीकडे विदर्भात राहणाऱ्या आपल्या दादाच्या आठवणीत तिचं मन व्याकुळ होत होतं. अमेय आणि अक्षताला या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या आईला गाडीने ड्राईव्ह करत मामाच्या गावाला घेऊन जायचा निर्णय घेतला. कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही विचार करतच असाल की 2 दिवस गाडी चालवून कोणी मुंबईहून नागपूरला जातं का? गाडी फक्त 12 तासात मुंबईहून नागपूरला पोहोचली. कसं शक्य आहे? समृद्धी महामार्गामुळे. हा महामार्ग बांधून देवाभाऊंनी सर्व जिल्ह्यांना कृषी, उद्योग, पर्यटन, लघु उद्योग सारख्या माध्यमातून नवनवीन संध्या उपलब्ध करून दिल्या. ताशी 150 किलोमीटर वेग, दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडी, अद्यावत रस्ते, मोठमोठे पूल यांचा आनंद लुटत सगळे सुखी प्रवास करू लागले. आशासारख्या अनेकांच्या आयुष्यात देवाभाऊंनी खऱ्या अर्थाने मोठ्या भावाची भूमिका बजावली.